अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर अहेरीच्या सर्वांगीण विकासासाठी 8 ठोस मागण्या मांडल्या आहेत। या प्रमुख मागण्यांमध्ये अहेरी जिल्हा निर्मिती करावी ही सर्वात महत्त्वाची मागणी आहे। याशिवाय आष्टी ते सिरोंचा मार्गाला गती द्यावी, आष्टी मार्कंडा मुलचेरा मार्गासाठी निधी मंजूर करावा, वनपट्टे वाटप त्वरित करावे, वनपट्टेधारकांना बोनसचा लाभ द्यावा आणि सिरोंचा एज्युकेशनल हब बनवताना स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य द्यावे या मागण्यांचा समावेश आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व मागण्यांच्या त्वरित पूर्ततेचे आश्वासन दिले आहे। त्यामुळे अहेरीच्या विकासाची नवी पहाट आता दूर नाही अशी आशा निर्माण झाली आहे। माजी आमदार तसेच आमचे रवी ओलोवर सर्व इथे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्य पत्रकार बंधू आणि भगिनी, मी काय अधिक वेळ घेऊ इच्छित नाही। फक्त माननीय मुख्यमंत्र्यांशी काय एक 8-10 मागण्या आहेत ते थोडा आपल्या समोर मांडतो। अहेरी जिल्हा व तालुका निर्माण करणे हा फार महत्वाचा आहे, अति आवश्यक आहे। त्याचप्रमाणे आपला आष्टी ते सिरोंचा महामार्ग आपल्याला माहित आहे, कामाला थोडा गती देणं गरजेचं आहे। अल्लापरी देवरूपमध्ये बेजूरपरीत असताना थोडाफार निधी आपल्याला देणं गरजेचं आहे। अहेरी शहराकरता थोडा निधी आपल्याकडून मी अपेक्षा करतो, तसं प्रकारचं पत्र मी आपल्याकडे देऊ इच्छितो। आष्टी मार्कंडा मुलचेरा गोमी रस्ता हे आपण मागच्या डीपीसी मध्ये आपण मंजुरी दिलेलं आहे, त्याला फक्त निधीची आपल्याला आवश्यकता आहे। इथे सगळे जंगलामध्ये राहणारे सगळे आदिवासी गैर आदिवासी लोकांना वनपट्टे देणे हा गरजेचा आहे आणि त्या लोकांना जे बोनस जे आपण देतो राज्य सरकारच्या माध्यमातून वनपट्टे ज्या लोकांना मिळालेले आहेत, लोकांना आतापर्यंत बोनस आणि हे मिळाले नाही नसल्यामुळे ते देणे गरजेचं आहे। ती गोष्टी करता आपण फार मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला, त्या डीबीटीच्या माध्यमातून लोकांना निधी मिळत आहे, तरी सुद्धा आपल्याला अधिक मदत देणे गरजेचं आहे। प्रतिनिधी शंकर मुत्तेलवार, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।